हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वी स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका क्रमांक 86 याचं सोल्युशन आज आपण पाहत आहोत. मित्रांनो, दररोज आपल्याला एक पेपर दिला जातो. पेपर सोडवण्यासाठी दिवसभर वेळ दिला जातो आणि संध्याकाळी 8 ते 9:30-10 वाजेपर्यंत त्या पेपरचं सोल्युशन आपण या ठिकाणी घेत असतो. या पद्धतीने दररोज YouTube वरती तुम्हाला एका पेपरचं सोल्युशन मिळत आहे. परीक्षा आपल्या लवकर जवळ येत चाललेली आहे. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. तर या पेपरचा आपल्याला टाकलेला होता, त्याचा आता आपल्याला सोल्युशन पाहिजे. चला स्क्रीनला पेपर घ्या. चला पेपर नंबर 86 त्यामध्ये इंग्रजी पाठ. passage, read the following passage and answer the following question. Listen to tell about Maharaja Ranjit Singh. Tell म्हणजे गोष्ट आहे. There were no rains standing crop dried in the field. मी पाऊस झाला नाही, दुष्काळ पडला. तर महाराज said, let my people not worry. My stories are full of last year's harvest. My store म्हणजे माझ्या गोडाऊनमध्ये गेल्या वर्षीचं धान्य आहे. Tell those who have no wheat to take sack full of grain. तुम्हाला पिशवी प्रत्येकाला धान्य दिलं जाईल. Each from my stock, माझ्या याच्यात गोदामात. And in the evening, the Maharaja would dress in the rags of beggar and go into the street to make sure that his order has been carried out. मग गरीब बंधू त्याची ऑर्डर कशा पद्धतीने हे केली जाते याच्यासाठी तो गरीब बंधू लोकांमध्ये गेले. What did Maharaja give to people of his kingdom? त्याच्या किंगडम मधल्या लोकांना काय केलं? सॅकफुल मनी दिला का? नाही दिला. काय दिलं? ग्रेन. खूप फूड दिलं नाही, ते शाळेत दिलं जातं. सॅकफुल क्लॉथ दिले नाही, तर पर्याय मग ग्रेन. वाय डिड महाराजा ड्रेस इन बेग ऑफ बेगर? कशासाठी तो त्याच्यामध्ये गेला? बिकॉज he wanted to help people. तो लोकांना मदत करू इच्छित होता. Why did the people worry? Because of no rain. पाऊसच पडला नाही, दुष्काळ पडला. What was the name of Maharaja? Ranjit Singh. Maharaja store were full of grain. त्याच्यामध्ये कोटाला गेल्या वर्षीचं धान्य होतं. Choose the alternative of singular word of underlined word in given sentence. In the olden day, pigeons were used to carry message. पिजनला अंडरलाईन आहे इथं. पिजनला अंडरलाईन करायला हवी होती, व्यवस्थित आलेली नाहीये. पिजनला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 3. Select the similar meaning of word of given word. Mop. Mop म्हणजे क्राउड. आपण फरशी पुसायचा पण मॉप असतो. म्हणजे मोबाईलला ते मॉपच लिहितात. हे तर कोणत्या अर्थाने ते समजून. प्रोटेक्ट. प्रोटेक्ट करणे म्हणजे काय बोले? प्रोटेक्ट करणे म्हणजे गार्ड करणे. सी म्हणजे समुद्र, महासागर, ओशियन. चूज द करेक्ट सिनोनिम्स. स्टोरी टेल. आता टेल टेल म्हणजे काय होतं? म्हणजे शेपूट. आहे का शेपूट बागर? नाही ना नक्की. ओके. इतर स्टोरीला काय येणार आहे? एरर क्लाइम. पॉवरफुल स्ट्रॉंग. बरोबर आहे. रिप्लाय ऍडवाइस. नाही, इथं पॉवरफुल स्ट्रॉंग. पॉवरफुल राजा होता, स्ट्रॉंग राजा होता.
Select the opposite word of given word. Old ला new. ओल्डच्या opposite new. लॉंगच्या विरुद्ध short. प्युअरच्या विरुद्ध impure. प्युअरच्या विरुद्ध डर्टी होत नाही. डर्टी कशाच्या विरुद्ध होईल? क्लीनच्या विरुद्ध डर्टी होईल. glad to meet you. आनंदी. glad to meet you म्हणतो ना, पण त्याच्या विरुद्ध sad. दुःखी. Find out the wrong pair of opposite word. opposite word ची चुकीची जोडी कोणती आहे? enemy friend बरोबर आहे. शत्रू मित्र. freedom salary बरोबर आहे. absent present आहे. decent हे चुकीचं आहे. काहींच्या विरुद्ध क्रुएल तर ए आय पाहिजे, ते चुकीचं जे दिसतंय. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चुकले. यूज द करेक्ट वर्ड. डॉट डॉट ऑफ माय पेन आर मिसिंग. टू TW2 TWO नाही, TW 2 ऑफ माय पेन आर मिसिंग. माझे 2 पेन हरवले. फाइंड आउट मॅन आउट. ऑड मॅन आउट. राईट वाय काय टाय काय वेगळे उच्चाराचे रायमिंग वर्ड आहे. फाइंड आउट द करेक्ट फ्रॉम होमोफोन ऑफ गिवन वर्ड. टाउन त्याचा करेक्ट होमोफोन टाउनला डाऊन येईल. फाइंड आउट द वर्ड विथ रॉंग सफिक्स. तिथं त्याला कोणतं सफिक्स जोडलेला आहे. capable, unkind, unable, impure. capable हे त्याला कॅप हे काय सफिक्स जोडलंय का? काइंड अनकाइंड त्याला अनकाइंड हे सफिक्स जोडलंय. एबल अनेबल अन सफिक्स जोडलंय. प्युअर इम्प्युअर सफिक्स जोडलंय. इथं कॅपेबल एबल ला कॅपेबल नाही. आवाज अजिबात येतच नव्हता. तुमचे टॅप कुठे आहेत रे? ओपन कर. मध्ये येतो तो. येतो का आवाज? नको रे मागचा. आता येते मागाचा आवाज. मागं घेऊन बघितलं का आवाज येतोय का? पुरेसा मोठा येत नसेल. 20 प्रश्न होतो, एकाचंही लक्ष नाहीये. मी विचारलं नाही आवाज येतो का? ओके, इथं रॉंग सफिक्स कोणता आहे? एबल ला अनएबल पाहिजे होतं, कॅपेबल नाही. अन हे त्याला सफिक्स जोडता आलं. कॅप हे सफिक्स कॅपेबल हे काय? एबल ला कॅपेबल हे सफिक्स कॅप हे सफिक्स जोडता येत नाही, ते वेगळं आहे. Choose the correct suffix for the given noun to make a opposite word of given word. Ability ला विरुद्धार्थी शब्द बनवायचा. कोणतं सफिक्स वापरा? Ability, inability. पर्याय क्रमांक A. Find odd man out. Active, wisely, darkness, unkind. याच्यामध्ये कोणता वेगळा येईल तिथं? डार्कनेस हे ऍक्टिव्ह काय? ऍक्टिव्ह मुलगा आहे, वाईट मुलगा आहे, अनकाइंड आहे. म्हणजे काय येतात ते विशेषण येतात. विशेषण येतात म्हणजे काय म्हणतात त्याला? ऍडजेक्टिव्ह. डार्कनेस हे काय? आता लावली 3 येईल ना उत्तर. चार अनकाइंड
का वेगळं निघेल? ऑर्डर ऑफ ऍक्टिव्ह, वाईट, डार्कनेस, अनकाइंड. काइंड अनकाइंड नाही, अनकाइंड विरुद्धात होणार नाही ना. ऍक्टिव्ह, डिसऍक्टिव्ह, वाईट नाही. अनकाइंड, काइंड म्हणजे दयाळू. पर्याय क्रमांक 4. प्रोवाइड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द वर्ड पॉप्युलर? फेमस. पॉप्युलरचा अर्थ होतो फेमस. व्हॉट इज द मीनिंग ऑफ बॉटनी? आपल्याला ग्रॅज्युएशनला बॉटनी विषय असतो BSc ला. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, सायन्स ऑफ प्लांट्स, वनस्पतीशास्त्र मराठीमध्ये. चूज द करेक्ट स्पेलिंग. ब्रँचेस स्पेलिंग बरोबर कोणत्या ब्रँचेसचं? क्रमांक 3. BRANCHES ब्रँचेस. आयडेंटिफाय द वर्ड फॉर गिवन ग्रुप ऑफ वर्ड. A man received 2 guests. The word for given group of word. म्हणजे अनेक शब्दाबद्दल एक शब्द. एक man received 2 guests. रिसीव्ह केला जातो त्याला काय म्हणतात? होस्ट. होस्टला रिसीव्ह केलं जातं. विमानतळावर जाऊन त्याची पाठी लावली जाते. अंका असे पाठी घेऊन बघितले का विमानतळामध्ये? तिथं ओळख नसते की तिथं या पद्धतीनं होस्टला रिसीव्ह केलं जातं. पुढं महाराष्ट्राचे पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे या वाक्यात जोडाक्षरयुक्त शब्द किती? आता इथं अक्षर नाही, शब्द बघायचा. जोडाक्षरयुक्त असेल तर आहे, नसेल तर नाही. महाराष्ट्र जोडाक्षरयुक्त शब्द आहे का? पुढं आहे. राज्य जोडाक्षर शब्द आहे का? आहे. पाठ्यपुस्तक आहे. निर्मिती इतर अपार जोडाक्षरयुक्त आहे. अभ्यासक्रम आहे. संशोधन मंडळ इत्यादी शब्द 1 2 3 4 5 सुधारित उत्तर क्रमांक 3. कोणत्या पर्यायात जोड शब्द नाही? अगळपगळ आहे. स्वावलंबन नाही. शेती भाती आहे. पैसा आहे. स्वावलंबन जोड शब्द नाही. संख्या मालेचा उपयोग करा. लगतच्या 2 संख्या मूळ आहेत असे किती वेळा आले? हे काढले. लगतच्या मूळ संख्या कोण येतात? पुन्हा जोडलाय तर लगतच्या 2 जोड मूळ संख्या आहेत. ओळीनं मूळ संख्या आलेल्या आहेत असं. एक आहे का मूळ संख्या? 7 2 आहे. 7 2 ला लागले तर 2 7 2 2 9 आहे का? 9 4 4 6 6 5 5 4 4 3 3 2 3 2 लागले. 2 9 9 6 6 7 7 3 दोन्ही मूळ आहे. 3 4 5 5 2 2 8 8 3 3 1 नाही. 1 0 0 5 5 7 आहे. 7 3 आहे. 3 6 नाही. एकूण इथं आल्या किती? 1 2 3 4 5 6 किती वेळा आले? 6 वेळा. पर्याय क्रमांक 4. असे किती अंक आहेत की ज्याच्या लगतचे दोन्ही अंक सम आहेत? लगतचे पुढे पण आणि मागे पण सम पाहिजे. पुढे मागे सम असणारे विचारले. आता इथं बघायला दोन्ही बाजूला सम असणार आहे का? दोन्ही बाजूला सम नाही. इथं दोन्ही बाजूला सम 2 आणि 4 इथं आहे. इथं आणलं 2 9 4 ला 9 4 6 ला नाही. 4 6 5 नाही. 6 5 4 इथेही करायला नाही. 6 5 4 5 4 3 5 4 3 असं नाही. 4 3 2 आहे. इथे 4 3 432 ला करा अंडरलाईन. 3 2 9 नाही. 2 9 6 आहे. इथं वरती 2 9 6 296 ला करा. 9 6 7 6 7 3 7 3 4 3 4 5 4 5 2 4 5 2 ला करा. दोन्ही बाजूला सम आहेत. 5 2 8
नाही 2 8 3 8 3 1 3 1 0 1 0 5 0 5 7 5 7 3 7 3 7 किती वेळा झाले 1 2 3 4 5 पर्याय क्रमांक 1 दिलेल्या एकोणतीस 3 दिले एकोणतीस 3 पर्याय 4 लगेच दिलेल्या दोघा पण विचार करून विचार आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर तर पर्याय क्रमांक किती पाहिजे 1 किती नंबरचा प्रश्न आहे 29 पर्याय क्रमांक 1 मी दिला की एक केला पाहिजे दुरुस्त चला म्हणजे इथं दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोण उजवीकडून 5वा अक्षरमाला तीच आहे एबीसीडीची ही आहे का त्याला नाही एबीसीडीची अक्षरमाला घ्यावी लागेल मी तर मला एबीसीडीचं उजवीकडून 9वा अक्षर कोणतं उजवा इकडून पाहिलं तर एक्स वाय झेड 25 आपल्याला झेड पर्यंत नसते 5 आणि 5 10 9वा कोणतं येईल क्यू क्यूच्या डावीकडला डावा तिकडला डावीकडला 5वा अक्षर म्हणजे 14वा अक्षर येईल कोणतं येईल 9व्या अक्षराच्या डावीकडील 5वा अक्षर 9व्याच्या इकडं 10 11 12 13 14वा अक्षर म्हणजे पहिल्यापासून इकडून बघितलं तर 14वा अक्षर यायला पाहिजे ना हा उजवीकडून 14वा अक्षर येणार ना डावीकडून 9 येईल उजवीकडून किती येणार आहे 9 आणि त्याच्या डावीकडे पुन्हा 5 9 5 14 म्हणजे उजवीकडून 14 कोणतं येते गेले ना ते उजवीकडून किती आहे उजवीकडून 12 उजवीकडून 14 उजवीकडून 14 आणि डावीकडून 12 ओके पुढं आपल्याला इथं फक्त अक्षर विचारलं पण मी तुम्हाला विचारलं त्याच्या खालीलपैकी कोणत्या 2 अक्षराच्या दरम्यान सर्वाधिक अक्षर आहे एकचा नंबर किती आहे रे 6 खाली 6 एक्सचा 24 6 24 ले याच्यामध्ये किती अक्षर येतील 18 बी वी बीचा नंबर 2 बीचा 22 किती येतील मध्ये 20 केचा नंबर 11 वायचा 25 किती येतील मध्ये 14 येतील डीएम डीचा नंबर 4 एमचा 13 किती येतील मध्ये 9 सगळ्यात जास्त अक्षर कुठे आले बी मध्ये 20 अक्षर आलेले आहे पुढे इथं अक्षरमाळा दिलेली या अक्षरमालेवरती प्रश्न विचारले अक्षरमालेत प्रत्येकी 4 वेळा आलेली अक्षर कोणते तर इथं पर्यायी पद्धत वापरावी लागणार आहे प्रत्येक बघावं लागणार आहे पी किती वेळा आला पी 1 2 3 4 जे 1 2 1 2 3 4 5 वेळा चालेल का जे चे सगळे पर्याय कट इथं जेचा कट झाला इथला जेचा बघायची गरज आहे का नाही जे पुन्हा नाही पी 4 वेळा आलाय पुन्हा इथं 4 वेळा आलाय पुन्हा पी बघायची काय गरज आहे का आता एस आणि टी एवढंच बघायचं एस किती वेळा आलाय बघा 1 2 3 वेळा आला म्हणजे आहे पर्याय कट उत्तर काय येणार आहे ती पर्याय कट बघितलं ती येते बघा चेक करून ती आला का 4 वेळा 1 2 3 4 पी 4 वेळा आला टी 4 वेळा उत्तर पर्याय होणार 4 अक्षरमालेत मध्यभागी आलेले अक्षर मालिकेत किती वेळा आले मध्यभागी कोणतं आले रे 3 3 6 3 9 3 12 किती मध्यभागी कोणतं येत आहे यस किती वेळा आले यस 3 वेळा 1 2 3 वेळा पुढं खाली एका सांकेतिक भाषेत सॅट 325 टॉप 745 पॅन 736 असे लिहितात आता इथं कॉमन मध्ये पहा त्या पहिल्या 2 मध्ये कॉमन आलाय कोण टी आले याच्या अक्षर टी साठी कोणतं येणार आहे 5 टी साठी 5 कोणतं येणार याला 5 ओके दुसऱ्या दोघांमध्ये कॉमन काय टी ओ पी
पी. पी साठी कोणतं येणार आहे? सहा. 6. पी साठी 6 आहे. आणि पहिल्या तिसऱ्यामध्ये काय आहे? सॅट आणि पॅन मध्ये ए. ए साठी काय येणार आहे? ए साठी तीन. ए साठी 3. ओके, एवढं जरी आपल्याला आलं की लक्षात येते. ए साठी 3. आता राहिला कोण कोण? ते तोंडी बोल. एस साठी काय राहिला? 2. ओ साठी राहिला 4 आणि इथं 7 राहिला तो एन साठी. एस ओ. एस ला काय येईल? एस ला 2, ओ ला 4. म्हणजे 2 आणि 4 काय उत्तर? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. नाही या अर्थाचा शब्द कोणत्या पर्यायातून तयार होईल? नाही म्हणजे नो आणि नॉट. नो म्हणला तर एन ओ. एन ला काय आहे? 7. नो ला 4. 74 असं ते पाहिजे. 74 आहे. नॉट. नॉट ला एन ला 7, ओ ला 4 आणि ई ला 5. 7 4 5. 2. टीईएन शब्द तयार करण्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे? टीईएन. टीला 5. टीला नाही दिलेला. एनला 7. 5 आणि 7 आहे आणि वेगळा कर. 5 आणि 7 आहे याच्यात 9 आहे का? इथे कुठे 9 नाही. 9 चालेल तिथं. इथं जमेल ते. आता इथं 5 आहे 7 आहे. 6 ला पी दिलाय. त्यामध्ये काही का नाही. इथं 5 7 6 चालेल का? नाही. 5 आहे 7 आहे. 6 ला पी आहे. इथं पी घेतला तर काय होईल? टीपीएन. आपल्याला टीईएन 2 9 7 याच्यामध्ये 5 पण नाहीये आणि 7 पण नाही. 5 नाही. आहे का? एक कळतं. चला पुढे. 37 ते 42 गटात न बसणारा पर्याय. गवळण, अंगाई, भोपाळी, जननी. जननी का निघेल? ते गवळण भजनाला गेलाय का? कधी भजनामध्ये गवळण म्हणतात का? गाण्याचा एक प्रकार आहे गवळण. अंगाई गीत. बाळाला तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्यासाठी मम्मी म्हणली का? अंगाई. झोपवताना उठवताना भोपाळी म्हणतात. तुम्हाला सकाळी उठवताना भोपाळी आणि झोपवताना अंगाई. भजनामध्ये कीर्तनामध्ये तर गवळण म्हणली जाते. जी गाणी प्रकार आहे. जननी म्हणजे आई. सरडा, मगर, बेडूक आणि काय? पान. सरपटणारे प्राणी आहेत. सरडा, मगर आणि पान. बेडूक वेगळा नाही आणि तो पाण्यात आणि जमिनी असा उभयचर प्राणी. बाकीचे सगळे जमिनीवर राहणारे नाही. मगर पण पाण्यात आणि जमिनीवरती राहू शकते. कोणतं उत्तर देतो? बेडूक पण का? सरपटणारे प्राणी म्हटलं तर सांगा पण सरपटणार आहे. बेडूक सरपटणारा प्राणी. बेडूक सरपटणारा प्राणी आहे. बरोबर. आपल्याला हे उभयचर म्हणून नाही काढता येईल. उभयचर म्हणून हे तर चर्चा महत्वाची ना आपल्याला. उत्तर काढताना सरपटणारे सरडा, मगर आणि पान सरपटणारे प्राणी आहेत. बेडूक काय सरपटणारा प्राणी नाही. पुढे 247, 323, 119, 921. 17 भाग बनणारी संख्या. 17 आणि 217. 17 1 17. 17 1 17 7 77. जातो का? नाही. 17 दुने 17 1 17. 11 2 15. 15 दुने 153. 17 1 17 7 19. 17 1 17. 5 1 5 51. 17 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. चला पुढे. 4715, 5802, 8026, 7333. काय लिखत? संख्येतील अंकांची बेरीज. संख्येतील अंकांची बेरीज केली तर किती येते हो? 16. 8 5 13 2 15. 8 5 14 2 16. 7 3 10 16. तर उत्तर काय पर्याय ना 2. आता या ठिकाणी आकृती थोडीशी जरा हे झालेली आहे. बघू आपण व्यवस्थित समजून घेऊया. थोडंसं
हे करताना व्यवस्थित आले नाही तर चित्र दिसतायत आपल्याला. इथं गोल आहे, चौकोन आहे, ओके. स्टार, चौकोन, गोल, वर्ग चिन्ह बघितलं तर चारही चिन्ह वेगवेगळे. त्रिकोण, गोल, स्टार, चौकोन दिसत. त्रिकोण, गोल, स्टार, चौकोन आहे. त्रिकोण, गोल, स्टार, चौकोन. आता इथं त्याच्या दिशा बघा, कोणतं वेगळं आलेलं नाही, किती चिन्ह आहे. इथं जर चिन्ह स्टार कुठलंही मोजायला सुरुवात आणि त्यांचा क्रम पहा. स्टार पासून बघितलं तर स्टार, चौकोन, त्रिकोण, गोल कुठल्या दिशेने? स्टार, चौकोन, गोल, त्रिकोण, गोल घड्याळाच्या दिशेने. स्टार, चौकोन, त्रिकोण, गोल घड्याळाच्या दिशेने. स्टार, चौकोन, त्रिकोण, गोल घड्याळाच्या दिशेने. आणि तर स्टार, चौकोन, त्रिकोण, गोल घड्याळाच्या दिशेने. वेगळं कोणतं निघेल? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. चला पुढे. आता या ठिकाणचे कापलेले आकार पहा. त्याचा आकारांना बघा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. चौथा वेगळा निघेल, दुसरा वेगळा निघेल. काय वेगळा दुसरा निघेल? आकृती फिरवली सर कोणावरती उभी आहे म्हणून वेगळा काढता येतं रे. या आकृती कोणावर यातले आकार हे बघितले तर सारखेच आहे, हे सारखेच आहे. याच्यावरती काय संबंध येत नाही. जर याच्यात फरक असता तर आपण त्याच्यावर काढला असता. या आकृती कशा उभी आहे? कोणावर? ही बाजू ही कोणावर? ही कोणावर? त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक. बाकीचं काही त्याला लावता येत नाही ना. फिरवली त्या मालिका तयार करायला सांगितले का? नाही. उत्तर 2 दिले का तर ती बाजूवर होते. पुढं या 6 अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द. या शब्दातील ज अक्षर कोणत्या क्रमांकावर? काय शब्द बने? हजर जबाबी. ज र ज बा बी. हजर जबाबी शब्दामध्ये ज अक्षर कितव्या नंबरला आहे? ह ज र 2 नंबर. म्हणजे उजवीकडे डावीकडून बघितलं तर 2 नंबर आणि उजवीकडून बघितलं तर आणि डावीकडून आणि उजवीकडनं हजर जबाबी. ओके, 2 वेळा आला. मी पहिल्याच्या मध्ये हजर म्हणला तर दुसऱ्या नंबरला, जबाबी मध्ये 1 नंबरला. मग तसं एकच शब्द आहे. 2 वेळा आलाय तो. पहिला जो आलाय तो 2 नंबरला, दुसरा जो आलाय तो 4 नंबरला. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. ओके. आता काही वेळा असं पण येऊ शकतं बरं का, डावीकडनं कितवा आणि उजवीकडनं कितवा. आता 2 जर आले तर काय अडचण. चला, प्राणी संग्रहालयात केकाव, चिवचिवाट, आरवणे, भोंगे असे आवाज ऐकत मुलांनी आनंद लुटला. मुलांनी कोणत्या पक्षाचा आवाज ऐकला नाही? आता केकारो कोणाचा असतो रे? मोराचा पर्याय कठवी. चिवचिवाट कोणाचा असतो? आहे का याच्यामध्ये चिन्ह? नाही. आरवणे कुणाचा आहे? कोंबड्याचा आहे. घोंगणे कुणाचा आहे? कुणाचा आवाज ऐकला नाही? पोपटाचा. पोपटाचा कसा असतो आवाज? पोपटाचा आवाज कसा असतो? मिठू 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 मिठू. काय तर पाहिजे मिठू मिठू किंवा मिठू मिठू. दोन्ही पैकी कुठले चालेल. आहे का पर्याय त्यामध्ये? नाही. इथं पोपटाचा आवाज ऐकलेला नाही, चिमण्यांचा गेलेला नाही. चिमण्यांचा असतो चिवचिवाट. पुढे इंग्रजी मालिकेत जी ते ओ पर्यंतची अक्षरे 3 वेळा एकाच ओळीत सलग लिहिली. उजवीकडून 15व्या क्रमांकावर कोणते अक्षरे जी पासून ओ पर्यंत एकदाच लिहिली? जी पासून ओ पर्यंत एकदाच लिहिली. त्याच्यावर जी किती होतात बघा. जी पासून ओ पर्यंत लेटर जी एच आय जे के जी एच आय जे के एल 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 ओ. आता 3 वेळा लिहिलं. आता विचारले कोणीकडनं आपल्याला? एका ओळीचं उजवीकडनं. उजवा कोणता? आपला उजवा तो उजवा. आणि उजवीकडनं पहिलं, दुसरं,
तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, नववं, दहावं, पंधरा कोणते ते हे सगळं 3 वेळा लिहित बसायची गरज नाही. चला पुढे. अक्षरमालेतील प्रत्येक गटातील चौथे अक्षर उचलून उरलेल्या अक्षरांच्या शेवटी क्रमाने लिहिली तर नवीन होणाऱ्या अक्षरमालेत मध्यभागी कोणते अक्षर येईल? आता मध्यभागी किती अक्षर येत? 13 येतं ना. मग मधले काढून टाकले फक्त. म्हणजे इथं एबीसीडी आहे का मागच्या प्रश्नामध्ये पहा आपण गटा उचलून लिहिली तर नवीन अक्षर मध्यभागी. मागे एबीसीडी दिलेली होती मी एका ठिकाणी लेवर आहे असू दे वरती घे ना खाली सर आपल्याला काय अडचण आहे. हा चौथा अक्षर काढून टाकायचे. हे ठीक आपण काटमार फक्त त्यातल्या आयवर काटमार इथल्या एन वर काटमार इथे एस वर काटमार. बघ आपल्याला की तो मध्यभागी किती अक्षर येतं ती अक्षर काढून टाकली कुठे लिहिले शेवटला लिहिले लिहित बसायची गरज नाही. आपल्याला मध्यभागी 13 इथं किती राहील दिसू दे ना आपल्याला कुठं पाहिजे सगळी म्हणजे खाली घे स्क्रीन त्या याच्यामध्ये कोणी जोड नाही तो दिसते का बघ आता दिसते म्हणून तर तुम्हाला इथं जॉईन व्हायला सांगण्यामागे कारण तेच काय त्याची अडचण येते हे तुम्हाला कळतंय ना. आता चौथा अक्षर आपल्याला ही उचलून शेवटला गेले आपल्याला 13 पाहिजे. इथं किती राहील 4 4 4 8 8 4 12 13 कोणते लिहित बसायची गरज नाही. चला पुढल्या पहिल्या प्रश्नापर्यंत या. पहिल्या प्रश्नापर्यंत प्रश्न क्रमांक 47 अंकमालिका दिली. हा 46वा प्रश्न झाला. 47 खाली अंकमालिका उपयोग करा. मालिकेत सलग 3 अंकांची बेरीज वर्गसंख्या आहे असे किती वेळा झाले? वर्गसंख्या तिघांची बेरीज 7 आणि 5 12 आणि 4 16 आली अंडरलाईन करा. 5 आणि 4 9 आणि 10 नाही. 4 आणि 1 5 आणि 2 7 नाही. 1 आणि 2 3 आणि 5 8 नाही. 2 आणि 5 7 आणि 3 10 नाही. 5 आणि 3 8 आणि 1 9 आहे. 5 3 1 3 आणि 1 4 आणि 4 8 नाही. 1 आणि 4 5 आणि 2 7 नाही. 4 आणि 2 6 आणि 3 9 आहे. 4 2 3 2 आणि 3 6 2 आणि 3 5 आणि 3 8 नाही. 3 आणि 3 6 आणि 5 11 नाही. 3 आणि 5 8 आणि 2 10 नाही. 5 आणि 2 7 आणि 3 10 नाही. 2 आणि 3 5 आणि 7 12 नाही. 3 आणि 7 10 आणि 2 12 7 आणि 2 9 3 12 2 आणि 5 3 5 5 10 3 आणि 5 8 आणि 1 9 3 5 1 ते 5 आणि 1 6 आणि 2 8 नाही. 2 आणि 1 2 3 आणि 5 8 नाही. 2 आणि 5 7 आणि 3 10 नाही. 5 आणि 3 8 आणि 2 10 नाही. 3 आणि 2 5 आणि 7 12 2 आणि 7 9 3 12 नाही. 5 7 आणि 3 10 आणि 11 नाही. 3 आणि 4 आणि 2 6 नाही. किती वेळा आले 4 वेळा. पुढं मालिकेत सर्वाधिक वेळा आलेला अंक कोणता? सगळे बघायचे नाही. एवढे पर्याय जे आहेत 3 1 2 एवढेच पर्याय चेक करायचे कोणता किती वेळा आलेला आहे. 3 1 2 5 3 किती वेळा आलेला आहे 3 1 2 3 4 5 6 7 वेळा लिहायचे टाकणार. 5 किती वेळा आला 5 1 2 3 4 5 5 वेळा. इथं 5 वेळा आल्या. किती वेळा आला 3 7 वेळा. 4 किती वेळा आला 1 2 2 किती वेळा आला 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 2 आणि 5 7 वेळा आलेले. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 आणि 4. मालिकेत सर्वाधिक वेळा आलेला अंक 2 आणि 5.
खाली एका सांकेतिक भाषेत पळस हा शब्द 3 आणि 2 तीन आणि दोन येणार. ओके, क्रमांक एक आणि एक आणि तीन, तीन आणि दोन हे 7-7 वेळा अंक आलेले. पुढे आता एका सांकेतिक भाषेत पळस हा शब्द दोन चौकोन त्रिकोण असा लिहितात. सकल हा शब्द गोल, भरलेला गोल आणि चौकोनात आडवी असे लिहितात. कमळ हा शब्द उलटा त्रिकोण आणि चौकोनात आडवी त्रिकोण असा लिहितात. आता स अक्षर याच्यामध्ये तिघांमध्ये कोणतं कॉमन आले का नाही. आता पहिल्या दोन मध्ये कॉमन, पहिल्या दोन मध्ये स काट मार. स ला काय येणार आहे? पहिल्या दोन मध्ये कॉमन काय आहे? गोल आहे. स ला काय येणार आहे? गोल. पहिल्या क्रमांक 2. आता पाण्याचा आवाज सळसळ, सळ सळ. स ला तर आपला आलेला आहे गोल. आता ळ ला बघायचा. ळ कुठं आलाय? त्याच्यामध्ये पळस आणि कमळ मध्ये कोणता कॉमन आहे? या दोघांमध्ये सरळ त्रिकोण. म्हणजे स ला गोली, ळ ला त्रिकोण. गोल त्रिकोण, गोल त्रिकोण, सळसळ पाण्याची असते. उत्तर एक पर्याय क्रमांक 3. पुढे 51 चौकोन आणि भरलेला गोल या चिन्हापासून कोणता शब्द तयार होईल? चौकोनापासून कोणता होतो रे? पळस मधला आपण स घेतला, ळ घेतला, राहिला होता प. प वर्ण पर्याय दुसरा तिसरा कट होते. म्हणजे पळ आणि पळ. आता ळ घेतला तर ळ ला कोणता येत होता पर्याय? त्रिकोण येत होता. मी चालेल का तो? नाही, कारण इथं दिलेलं नाही त्रिकोण. म्हणजे भरलेला, भरलेला कोणत्या याच्यामध्ये? याच्यामध्ये. ज्याच्यावर कोणतं येतं? प ल. तर उत्तर पर्याय क्रमांक 4. म्हणजे या पद्धतीनं लिहून तर आपण करतो चालू, त्या पण गोष्टी आल्या आहेत. 52 ते 57 गटात न बसणारा नायट्रोजन, सोडियम, चांदी, क्रोमिन कोणत्या याच्यामध्ये गटात न बसणारा 52? पर्याय क्रमांक 3 चांदी. का हो? का वेगळा निघेल? चांदी का वेगळा निघेल? नायट्रोजन, सोडियम, क्लोरीन हे सगळे राजधातू आहे. चांदी आपल्याला असं मूलद्रव्याची ही सगळी रासायनिक नाव आहेत. नायट्रोजन, सोडियम, क्लोरीन त्याच्यामध्ये चांदीला हे जे आहे काय म्हणतात? चांदीचं रेणूसूत्र काय आहे? तर मूलद्रव्याच्या याच्यामध्ये चांदी म्हणत नाही. काय त्याचं रेणूसूत्र? याच्यामध्ये मूलद्रव्याच्या यादीमध्ये काय नाव आहे? जसं आपण पेबी, प्लंबम, लेड, शिसे म्हणतो. पेबीला शिसे डायरेक्ट म्हणत नाही, आपण काय म्हणतो? प्लंबम, लेड, शिसे म्हणतो ना. जसं चांदीला एल आहे ना, नाही एजी, जे तिथं हे वेगळं आहे म्हणून चांदी घेतलंय. कापूस, तांदूळ, नायट्रोजन वायू रुपये म्हणून कापूस, तांदूळ, ऊस, सोयाबीन. कोणतं वेगळं येईल? कापूस, तांदूळ, ऊस, सोयाबीन ही सगळी कापूस, ऊस आणि सोयाबीन ही सगळी बागायत पिके किंवा त्याला दुसरं काय म्हणतात? त्याच्यापासून पैसे लोक येतात. नगदी पीक. तांदूळ हे नगदी पीक नाही, हे घरी खाण्यासाठी. आपण हे तांदूळ घरी खाण्यासाठी करतो, विकतो मान्य, परंतु याचं उत्पादन केलेला बराचसा भाग घरामध्ये ठेवतो. आता कापसामधला काहीच भाग घरात ठेवत नाही. ऊसामधलं काहीच बनतो का 4 मळ्या घरात खायला ठेवूया? सोयाबीन मधलं म्हणतो का 4 पोती घरात ठेवूया? काय तेल लागण्यापुरतं तेवढं ठेव. पण ही सगळी नगदी पीक आहे, विकल्यानंतर रोख पैसे मिळतात. तसं तांदूळ हे नगदी पीक नाही. गहू, ज्वारी, बाजरी ही जी आहे ती नगदी पिकं नाही. बागायती पिकं म्हटलं तरी चालेल. पुढं 54 1863 2691 3871 42 बोला. 18 जन्म करायचे 9
हिचं काय 2 अंशाची निमपट करून किती सबस्क्रिप्ट जाते. ओके अंशाची निमपट करा तिची 7 पट. मग संक्षिप्त रूप दिलं तर काय 2/7 येते ना. संक्षिप्त रूप दिलं तर 2/7. इथे केलं तर संक्षिप्त रूप 13 मग संक्षिप्त रूप काय आलं 2/7. इथं 19 दिला 19 आणि 19 एकाहत्तर असले 2/9. इथं 21 दोन्ही संधीला 21 दोन्ही बेचाळीस 2/7 वेगळं कोणतं निघेल आणि 371 संक्षिप्त रूप दिलं तर 209. पुढे 297 671 583 397. हा बोला एकक आणि शतकाची बेरीज मध्यभागी कसे सांगितले म्हणजे पहा 2 आणि 7 9 6 आणि 1 7 5 आणि 3 8 3 आणि 9 3 आणि 7 10. इथं पाहिजे होतं 3160 पाहिजे. इथं चौथा पर्यंत चुकीचा आहे. चला पुढे 56 बोला रे बोला हा बोला बापूला 55 अकरावे भाज्य 55 ये ना 11 ने विभाज्य बाजूच्या म्हणजे याचा फरक 0 येतो म्हणजे 11 ने विभाज्य जाणाऱ्या संख्या 11 ने विभाजन जाणाऱ्या संख्येचा गट बरोबर चालेल. हा 1 2 3 ची समय आणि 4 ची अहो आपण 8वीचा पेपर सोडवतोय भैया 8वीला बेरीज समान विषय येते का कुलकर्णी चालत करेल नाही ना. हा 56चं काय वेगळं निघेल 56चं गड्याच्या दिशेने जर ती फिरवलं तरी तसं फिरवलं ही जर आकृती तुम्ही जर पाहिली गड्याच्या दिशेने फिरवली तर ही पण बनेल ही पण बनेल. घड्याळ ही आकृती घड्याच्या दिशेने फिरवलं बनणार नाही. घड्याच्या कशी विरोधात फिरवलं नाही तर कशी फिरवली ही आकृती फिरवली अशी बनते ही पण बनते इथं बनत नाही. अजून वेगळं काय वाटतं हा 56 मध्ये सगळीकडे सरळ पृष्ठ आहे त्याच्यावर यायचे 2 रेषा उभ्या तर पर्यायक्रमांक 2 वेळ नाही तर म्हणजे आडव्या रेषेवरती उभ्या 2 रेषा आहेत. आडव्या रेषे खाली वरती दिली तर आडव्या रेषेवरती 2 रेषा खाली आल्या याच्यावरती 2 रेषा खाली आल्या. ठीक आहे काय आता पहा सगळ्याच गोष्टीला योग्य असं हे असतं असं नाही. चला पुढे बाबा याच्यामध्ये पंचकर्णामध्ये एक वेगळं कोणतं निघेल बोला पर्याय बोलतो का हा इथं बाजूवरून आतमध्ये आलेल्या रेषा आहे. इथे कोणामधून आले इथं बाजूमधून आले इथं बाजूमधून आले इथे कोणातून आले तर पर्याय क्रमांक 2. चला उष्ण उन्हाळ्यात भव्य आणि विलोभनीय बागेतील उंच कारंजे पाहताना लहान मुले अगदी कोवळ्या रंगीत फुलासारखी आनंदाने डोलताना दिसत होती. या वाक्यात किती विशेषणे आहेत. विशेषण कशाला म्हणतात रे अगोदर याची काय बघितली पाहिजे नावं बघितली पाहिजे. ओके त्याची आपण नावं बघू आता जरा एक म्हणजे सगळं बंद करत नाही आपल्याला खालची फक्त याची विशेषण बघायच्या अगोदर इथली नावं बघायची. हे खूप महत्वाचं आहे. आपल्या माझा प्रश्न दिसतोय मला हे सांगा फळ्यावरचं लिहिलेलं दिसतंय का आपलं थोडस स्पष्ट अगदी हे नाही खालच्या लाईट मुळे चकट आहे इथे मध्ये आहे ते चकट आहे असं मला जाणवत आहे. आता
उष्ण उन्हाळ्यात भव्य आणि विलोभनीय बागेत उंच कारंजे पाहताना लहान मुले अगदी कोवळ्या रंगीत फुलासारखी आनंदाने डोलताना दिसत होती. क्रियापद होती. मग आजकाल बा नाम कोणकोणती आलेली ना उष्ण उन्हाळ्यात नाम कसं शोधायचं रे? क्रियापदाला कोण प्रश्न विचारला? कोण, कोणी, कोठे असे प्रश्न विचारले गेले. आता इथं पहा क्रियापद आहे दिसत होती. दिसत होती म्हणजे असणे. दिसत असणारी आनंदाने डोलताना दिसत होती. कोण डोलताना दिसत होती? मुले. एक नाविक. कधी कधी मुलं डोलताना दिसत होती? उन्हाळ्यात. एक उन्हाळ्यात. एक नाविक उष्ण उन्हाळ्यात. कोठे? बागे. काय पाहताना? कारंजे. बघा इथं प्रश्न विचारला आहे तर कोण उन्हाळ्यात म्हणजे केव्हा कुठे कारंजे काय कोण मुले कशी कशी आनंदाने डोलताना दिसत होती. डोलताना नावरून का डोलताना डोलताना आनंदाने डोलताना दिसत होती. डोलताना दिसत होती. आता इथं मुलांना कोणते विशिष्ट लावले? मुलांना लहान. उन्हाळ्यात कोणतं विशिष्ट लावलंय? उष्ण. बागेला कसलं विशिष्ट लावलंय? भव्य आणि विलोभनीय. आणि विशेषण होईल का? आणि विशेषण होणार नाही. विलोभनीय. कारंजे उंच. कारंजेला उंच हे विशेषण आहे. उंच कारंजे. कोवळ्या रंगीत आनंदाने. आनंदाने कशी केली? कोवळ्या रंगीत फुलासारखी. आणि त्याला फुलं आनंदाला विशेषण काही कोवळ्या फुलासारखी. फुलं नाही फुले हे किती नावे फुले. फुलेला विशेषण आहे रंगीत. रंगीत फुलाचं विषय कोवळ्या. फुलाचं विषय कोवळ्या. कोवळी फुलं रंगीत फुलं. फुलाचं कोवळ्याही रंगीत. कोवळ्या रंगीत फुलासारखं आनंदाने डोलताना आनंदाने दिसत होती. आनंदाने काय विशेषण नाही. डोलताना दिसत होती हे क्रिया विशेषण आहे. डोलताना एकच नाव मिळणार नाही. फक्त आनंदाला पण विशेषण नाही आहे. डोलताना पण विशेषण नाही. किती विशेषण आहे याच्यामध्ये? 10 1 2 3 4 5 6 किती दिले उत्तर? दिले उत्तर 7. तिसरा पर्याय 7. आली का 7? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे हे पहा नाम कसं शोधायचं? क्रियापदाला कोण केव्हा
कोठे काय कशी किंवा कसे. म्हणजे या ठिकाणी जर प्रश्न विचारले कोण तेव्हा फुले डोले किंवा फुले हे पण विशेष तिथं कोण उत्तर येते फुले येते. म्हणजे क्रियापदाला कोण केव्हा कोठे काय कसे हे तो प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतात ती काय असतात नाम असतात. हे आपल्याला पाचवीला हे महत्वाचं आहे पाचवी. चला पुढे प्रश्न 59 नो ज पे ना ड चा का ती या अक्षरापासून तयार होणाऱ्या मालिकेत तिसऱ्या शब्दातील पहिले अक्षर कोणते. मन तयार करा. मोरे नाकापेक्षा मोठी कर. नाकापेक्षा मोती जड. म्हणजे तिसरा शब्द पहिला शब्द नाका. दुसरं वेगळं वेगळं नाका वेगळं पेक्षा वेगळं एकच आहे नाकापेक्षा. दुसरा शब्द मोती. तिसरा शब्द जड. या तिसऱ्या शब्दाचे पहिला अक्षर ज. पर्याय क्रमांक खाली अंकमाला अभ्यासा. या अंकमालेत 7च्या पूर्वी 2 आहे. 7च्या अगोदर 2 म्हणजे काय पाहिजे 2 7. पण 7च्या नंतर 3 7 नंतर 3 आहेच. म्हणजे 2 7च्या अगोदर 2 7 आणि नंतर 3 म्हणजे काय बघायचं 273. 273 किती वेळा आले 273. 273 इथे 2 273 3 273 उत्तर अंक म्हणजे कोणता अंक अगदी किमान 2 वेळा आलेला. किमान 2 वेळा कधी कधी 2 वेळा. कोणता अंक बा 9 किती वेळा आला हो 2 वेळा. 2 वेळा. 5 किती वेळा आलाय 1 2 3 वेळा. 4 किती वेळा आलाय 1 2 2 वेळा. 1 किती वेळा आला 1 एकदा झाला. किमान 2 वेळा आलेला अंक कोणता आहे 9 आणि 4. आता इथं 5 चुकीचा किमान 2 वेळा आलेले आहे. किमान 2 वेळा म्हणजे काय 2 वेळा आला तर 2 वेळा कशी जास्त वेळा आला तर चालायला पाहिजे ना. इथं प्रश्न किमान शब्द वापरायची गरज नव्हती ना. स्पष्ट म्हणायला पाहिजे अंक म्हणजे कोणता अंक 2 वेळा आला आहे किमान त्यासाठी शब्द वापरायची गरज. चला पुढे खाली अक्षरमाला अभ्यासा. या अक्षराने डावीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते. डावा कोणता हा डावा तो डावा. डावीकडील 9 अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9 अक्षर ओ. या 9व्या अक्षराच्या डावीकडे डावा कोणता इकडे डावीकडे कितवं 5वं. म्हणजे डावीकडे पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं. काय उत्तर कॅमेलियन. अरे ओच्या काय म्हणले 9व्या अक्षराच्या डावीकडलं जे कसं रे डावीकडे 9 कोणतं 1 2 3 4 5 6 7 8 9 9 ओच्या डावीकडे. ओच्या डावीकडे पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं. तर काय बरोबर दिले का हे 3च. पुढे उत्तर पत्रिका जवळ ठेवा. अक्षरमालिकेत कोणत्या अक्षराची जोडणी समान वेळा आलेली आहे. समान वेळा म्हणजे प्रत्येक बागेचं पर्याय किती वेळा आली होती याचा पर्याय केला आहे. बी किती वेळा आलाय 1 2 3 3 वेळा. बी पण किती वेळा आला पाहिजे 3 वेळा. द्यायचं म्हणजे निम्म काम वाचतं पुढे पी आलेला शोधायला. पी किती वेळा आला 1 एकच वेळा. समान वेळा आली का
नाही टी किती वेळा आला सगळे वेगळे वेगळेच आहेत प्रत्येक करावं लागणार आहे का टी 1 2 3 4 म्हणजे पण 4 वेळा काय आहे का 4 वेळा काय 1 2 2 वेळा समान वेळा नाही के बघा एक वेळा एल 1 2 3 वेळा एन एक वेळा एक वेळा दोन्ही एक वेळा आले ना एका सांकेतिक भाषेत पॅन हा शब्द OBM असा लिहितात MET हा शब्द NFS असा लिहितात तर सण कसा लिहितात पीला ओ केलं काय केलं इथं पीच्या अगोदर ओ बी एच्या अगोदर एच्या नंतर म्हणजे इथं पीच्या अगोदर घेतलं इथं नंतर एच्या म्हणजे अगोदर नंतर पीच्या अगोदर ओ एच्या नंतर बी एच्या अगोदर एम ओके तसं इथं केलंय का एमच्या अगोदर एन बीच्या नंतर पीच्या अगोदर यस तसं एसच्या अगोदर आर यूच्या नंतर व्ही एनच्या अगोदर उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 एका सांगितले पाहिजे रन हा शब्द 18 21 14 असा लिहितात तर ONE1 शब्द कसा आहे काय झालेलं आहे आजचा नंबर यूचा नंबर एनचा नंबर ओचा नंबर एनचा नंबर बीचा नंबर पर्याय क्रमांक 3 पुढा एका सांकेतिक भाषेत FROG फ्रॉग हा शब्द 6 18 15 7 असा लिहितात तर तो हा शब्द 4 15 7 असा लिहितात त्यामध्ये फिश शब्द कसा आहे याचा नंबर किती 6 आजचा नंबर 8 नंबर बीचा नंबर बीचा नंबर ओचा नंबर जीचा नंबर सय्यदचा नंबर 6 आयचा 9 यसचा 21 संजयचा पुढे अक्षरमाला अभ्यासा अक्षरमालिकेमध्ये काय म्हणते पहा उजवीकडून 16व्या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते उजवा इकडला उजवीकडून 16वर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 डन आणि याच्या उजवीकडलं उजवा उजवीकडे जावा कितवं 5वं 1 2 3 4 5 काय उत्तर येईल चला डावीकडील 6वे अक्षर डावीकडील 6 अक्षरे त्याचप्रमाणे उचलून उजवीकडे शेवट लिहिली तर मध्यभागी काही आणि एकूण अक्षर किती मोजा 2 4 6 ही 6 उचलायची आता हे 23 अक्षर आहेत नक्की ना ओके 23 मध्ये मध्यभागी किती होईल रे इकडे 11 सोडली इकडे 11 सोडली म्हणजे 12 20 अक्षर उचलून शेवटला सोडली 20 उचलून शेवटला लिहिली मी लिहिल्यानंतर हा याचा नंबर किती होईल 7वा 8वा 9वा 10वा 11 अक्षर बोलते हो हो पर्याय क्रमांक 1 गटात बसणारा पर्याय हळद कांदा सुरण बटाटा सुरण का खाली उगवतं सगळं खाली उगवतं हळद म्हणजे हळकुंड म्हणतात हळद म्हणजे हळकुंड म्हणतात हा हळद म्हणजे हळकुंड फोड आहे कांदा फोड आहे बटाटा फोड आहे सुरण मूळ आहे सोट मूळ आहे सुरण
रताळ, गाजर ही सोटमुळाच्या प्रकार. आणि हळद, कांदा, बटाटा ही काय खोड आहे, खोड आहे. बुध, मंगळ, चंद्र, गुरु. चंद्र हे सगळे क्षमा, अचल, धरा, पृथ्वी हे सगळे पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत. क्षमा, धरा, पृथ्वी. पृथ्वीचे अचल म्हणजे काय? वेगळा अचल निघेल. चला 2209, 2809, 3721, 5029 वेगळा. कोणता निघेल वेगळा? हा पर्याय क्रमांक 4. मूळ संख्या या सगळ्या वर्ग संख्या आहे. या सगळ्या वर्ग संख्या नाही. वर्ग संख्या घ्या. कशाचा वर्ग या 5029 नाही आहे वर्ग संख्या. पण ही 2209 कशाचा वर्ग येते? 43 किंवा 47. बघा बरं कशाचा आहे? 43 किंवा 47 वर्ग करून बघा. बघू आपण इथं वर्ग संख्या कशाचा आहे ते तरी शोधू. सत्तेचाळीस आहे ना? साडे 2209 कोणकोणते पर्याय सांगा? 2209, 2809, 3721, 47 वर्ग येईल आपले एकक स्थानी 9 आहे. 1 3 चा किंवा 7 चा त्याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या 16. 43 चा किंवा 47 चा. आता 4 नंतर येतात 5, 4 पंचे 20. 20 पेक्षा जर लहान असली तर 43. हो की आपण त्याने काय केलं की काढायचा 43 चा करावा लागेल 47 चा पण आपल्याला इथं 45 चा करताना काय करतो आपण 5 चा वर्ग 25 येतो. मग तसं आपल्या इथं 3 चा वर्ग 7 चा वर्ग 9 येणार आहे. 4 च्या नंतर येतात 5, 4 पंचे 20. 20 पेक्षा ही संख्या काय मोठी म्हणून 43 चा बघत बसायचं नाही. 47 चा वर्ग बघू आपण. 7 चा वर्ग 49, 49 4 या दोघांचा गुणाकाराची दुप्पट. 7 चे 28, 56 4 60, 40 6, 4 चा 16 6 22 बरोबर आहे. 2809 कशाचा येते? आता इथं 25 म्हणजे 53 आणि 57. आता इथं तसंच बघायचं. एक स्थानी 9 येणार आहे. 5 च्या नंतर येतात 6, 5 7 30 पेक्षा लहान म्हणजे 53 चा बघायचा. 53 चा वर्ग बघा. 3 चा वर्ग 9. आजच्याला काही येत नाही. गुणाकार 5 3 15, 15 दुप्पट 30, 30 शून्याचे 3. 5 चा वर्ग 25 3 2809. 53 चा वर्ग आहे 3721 करून. एक दिवसांनी 1 आहे. 1 चा किंवा 9 चा अगोदर वर्ग संख्या 36 6 61 69 ते जवळ आहे. 7 च्या नंतर 7 6 7 42 42 पेक्षा लहान म्हणजे 61 चा बघा. 1 चा वर्ग 1. याचा गुणाकार 6 1 6 6 चे दुप्पट 12 चे 2 अंचले 6 चा वर्ग 36 आणि 1 37 21 आहे. ते बघितलं 50 19. एक स्थानी 9 आहे म्हणजे 7 चा 3 चा किंवा 7 चा त्याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या 49. 7 चा 73 किंवा 77. 7 च्या नंतर येतात 8, 7 8 56. 56 पेक्षा लहान म्हणजे 73 चा भाग गरजेचा आहे. 3 चा वर्ग 9. आजच्याला काही नाही.
7 त्रिके 21, 21 दोन्ही 42, 2 आणि 4, 7 चौदा 49, 4 53, 5329 येते. तर 5029 दिले ती वर्ग संख्या नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पायाच्यामधून भाव आता 227, 6424, 5315, 2816. सोपे आहे. आज तुम्हाला विचारा, बोला काय म्हणून बोला काय हो? 9218 पाहिजे. बरोबर. ओके. मी तर साहित्य 24 दिले, 5 15 दिले, 16 दिले. इथे 9 ते 18 पाहिजे. तर उत्तर पर्याय क्रमांक 1. चला 74. सगळीकडे पाव भागला 2 आहे. पाव भाग मोकळा आहे. कोणतं वेगळं? अर्ध्या रेषा कसे चला 75 वा. सगळ्याच्या आकृती बनते. दुसऱ्या तसं होत नाही. अहो साधी सोपी पद्धत आहे हो बघण्याची. घड्याळ्याच्या दिशेने बघायची पहा बारकं चावीचा आकार बघायचा. घड्याळ्याच्या दिशेने बारकं कसं सुरुवात करायचं. घड्याळ्याच्या दिशेने बारकं मोठं गोल. बारकं मोठं गोल आलं पाहिजे. बारकं मोठं गोल कसं आलं विरुद्ध. इथं बारकं मोठं गोल घड्याळ्याच्या दिशेने. इथं बारकं मोठं गोल घड्याळ्याच्या दिशेने. उत्तराला पर्याय क्रमांक 2. ओके. धन्यवाद मित्रांनो. या पद्धतीने आपण आज प्रश्नपत्रिका क्रमांक 86 पूर्ण केले. उद्या त्याला याच वेळेस पेपर घेऊन भेटूया. धन्यवाद.